मागच्या व्हिडिओमध्ये आम्ही एंड सेमला अभ्यास करताना मुलांना येणाऱ्या अडचणी त्या दिल्या होत्या आणि मुलांनी त्याच्यावर रिप्लाय दिले की यस सर याच आमच्या अडचणी आहेत प्लस आमच्या अजूनही अडचणी आहेत त्यालाही नक्की सोल्युशन द्या. सो विद्यार्थी मित्रांनो तुमच्या कमेंट्स आणि लाईक्समुळे आम्ही ह्या व्हिडिओमध्ये त्या सगळ्या क्वेश्चनला आता आन्सर देणार आहे जेणेकरून तुम्हाला अभ्यास करायला आयडिया क्लिअर होईल आणि तुमचा अभ्यास अजून भारी होईल. पहिला प्रश्न होता आम्हाला विचारलेला अभ्यास झाल्यासारखा वाटतो पण पेपरला गेलो की ब्लँक होतोय, सगळं मिक्स होतंय, भीती वाटते. तो काय करा या केसमध्ये? आपण काय करतो, डायरेक्ट पेपर घेतो आणि डायरेक्ट कुठल्याही प्रश्नापासून अवघड प्रश्नापासून सुरुवात करतो. काय करा, पेपर आल्या आधी प्रश्नपत्रिका वाचा आणि जो प्रश्न सोपा आहे ना तिथून सुरुवात करा. एव्हा हा प्रश्न आम्हाला पण आमच्या वेळी इंजिनिअरिंगला व्हायचा, ब्लँक व्हायचो, पण मग आम्ही काय करायचो, आमच्या सरांनी तेच सांगितलं होतं जो सोपा प्रश्न आहे ना तिथून सुरुवात कर. मग एकदा आपण लिहायला लागलो की आपोआप कॉन्फिडन्स वाढायला लागतो, लिहिता लिहिता कॉन्फिडन्स वाढतो, मागचं आठवतं आणि आपोआप पेपर कव्हर होतो. सो ही ट्रिक वापरा, पेपर वाचा आणि सोपा प्रश्न घ्या तिथून सुरुवात करा. सेकंड क्वेश्चन होता स्टडीला बसल्यावर कॉन्सन्ट्रेशनच होत नाही. स्टडीला कुठली कमी वेळेत कसा अभ्यास करायचा याची कुठली ट्रिकही मिळत नाही. सो बघा कॉन्सन्ट्रेशन होत नाही ना हे तुमच्यावर डिपेंड आहे. पहिलं लक्षात ठेवा कॉन्सन्ट्रेशन का होत नाही, दोनच मेन फॅक्टर, एक मोबाईल आणि मित्र. सो काय करा, सिरियसली तुम्ही ठरवा 2 तास मला अभ्यास करायचं, एंड सेमी मला डोक्यावर टेन्शन आहे, मला 2 तास मित्र गेले काही घेणं देणं नाही, मला 2 तास मोबाईल बंदच करायचं, भले किती कॉल आले नंतर भांडणं झालेच चालेल, मी नंतर बोलेल त्यांच्याशी, बघून घेईल, ह्या भावनेने तुम्ही उतरले आणि 2-2 तास मोबाईल बंद केला, जेवढा स्टडी आवर ठरवलाय बस तुमचं कॉन्सन्ट्रेशन आपोआप व्हायला लागेल. सो मोबाईल मित्र त्या ठरलेल्या आवरपासून बंद ठेवा. आणि पुढं होतं की ट्रिक मिळत नाही की कमी वेळेत कसा अभ्यास करायचा, कमी वेळेत जास्त अभ्यास करायचं, त्याला सगळ्यात बेस्ट ट्रिक आहे पेपर पॅटर्नचा अभ्यास करा. पेपर पॅटर्ननी काय होतं, पेपर पॅटर्ननी आपल्या युनिटमधला भरपूर सारा कंटेंट रिड्यूस होतो, कारण पेपर पॅटर्ननुसार क्वचितच टॉपिकवर क्वेश्चन काय विचारले जातात, काही टॉपिकवर विचारले जात नाही, मग तुम्हाला कळतील ते टॉपिक कुठले, आणि जे विचारले जात नाही ते सोडून द्या, ज्याच्यावर विचारले जातात तेच करा. सो पेपर पॅटर्ननुसार गेले तर कमी वेळेत जास्त अभ्यास होईल. पेपरला पुढचा प्रश्न आहे, पेपरला वेळच पुरत नाही. मित्रांनो याला 2 सोल्युशन आहे. पहिलं, जर तू वेळ पुरत नाही, तुला वाटतंय वेळ कमी राहिला आहे, तर त्यावेळी काय कर, पेपर लिहितो पण वेळ कमी आहे ना, तो डिस्क्रिप्टिव्ह आन्सर न लिहिता फक्त मेन पॉईंट्स लिही फक्त, त्याने तुझा पेपर राहिलेले मॅक्सिमम क्वेश्चन कव्हर होतील. किंवा सेकंड, तरी तुला वाटतंय नाही मला डिस्क्रिप्टिव्ह लिहायचं आणि पूर्णच पेपर कव्हर करायचं पण विदिन टाईम, मग त्या केसमध्ये तुझा 2.5 तासाचा जो पेपर आहे, समजा फिजिक्सचा पेपर आहे, फिजिक्सचा पेपर ॲटलिस्ट घरी 2-3 वेळा पेपर न बघता सोडून बघण्याची प्रॅक्टिस कर. म्हणजे अभ्यास कर, 2.5 तासाचा टाइम लाव, पहिल्यांदा फिजिक्सचा पेपर 2.5 तास सोडून बघ, तो साधारणतः 3 तास लागतील पूर्ण सोडवायला. मग दुसऱ्या वेळी तोच पेपर सोडव, तेव्हा 1.5 तासात होईल. पुन्हा तिसऱ्या वेळी सोडव, मग 2.5 तासात होईल. आणि एकदा 2.5 तासात झाला की तुला आयडिया क्लिअर होऊन जातील, माझ्याकडून कुठल्या प्रश्नाला जास्त टाइम द्यायला पाहिजे, न्यूमरिकल कसे सोडवायचे, कुठल्या क्वेश्चन कमी वेळेत झाले पाहिजे, टाइम कसं कुठल्या क्वेश्चनला किती द्यायचा, प्रेझेंटेशन कसं करायचे, आयडिया क्लिअर होतील आणि तुला पेपर सोडवल्याने पूर्ण कॉन्फिडन्स येऊन जाईल की 2.5 तासात कसा पेपर सोडवायचा. सो 2.5 तासात पेपर विदिन टाइम सोडवायचा असेल तर पेपर सोडवण्याची प्रॅक्टिस कर, 2-3 वेळा पेपर घरी सॉल्व्ह करून बघ, तेव्हाच ते क्लिअर होईल. चौथा प्रश्न आहे, स्टडी मटेरियल एवढं आहे की कशातून अभ्यास करू व कुठून सुरू करू यातच कन्फ्युजन आहे. डेंजर प्रश्न आहे, मुलांकडे स्टडी मटेरियलच नसतं. आता काही मुलं अशी असतील त्यांच्याकडून स्टडी मटेरियल भरपूर असतं. होऊ शकतं कसं, आपण कॉलेजमध्ये जातो एका सब्जेक्टसाठी, त्या सब्जेक्टचं कॉलेजचं टीचर मटेरियल, आपला मित्र दुसऱ्या कॉलेजला आहे त्याच्या कॉलेजच्या टीचरने दिलेले मटेरियल, त्या विषयाचा क्लास लावला आहे ते तिसरं मटेरियल, आपलं टेलिग्रामवर मटेरियल भेटतं, यूट्यूबवर मटेरियल भेटतं, टेक्स्टबुकमध्ये भेटतं, 6-7 सोर्सेस आहे. मग कन्फ्युजन होणारच की स्टडी मटेरियल खूपच जास्त आहे. मग या केसमध्ये काय कर, सगळ्यात बेस्ट असतं पहिल्यांदा क्लासेस जर लावले असतील त्या विषयाचे तर क्लासेसवर आपण कॉलेजपेक्षा जास्त लक्ष देतो, तो क्लासेसच्या त्या टीचरने दिलेलं मटेरियल तिथून सुरुवात कर, बाकी सोडून दे. नसल क्लासेस लावले तर तुझ्या कॉलेजच्या टीचरने तू लेक्चर केलेले त्या विषयाचे, तर जे मटेरियल दिले तो अभ्यास कर, बाकी सोडून दे. कारण आपल्या टीचरने दिलेलंच पहिल्यांदा करायचं असतं. ते क्लासेसचे असतील तर ते पहिले, कॉलेजचे असतील तर सेकंड वेने, आणि क्लासेस नसेल लावले तर कॉलेजची टीचर, पण टीचर आपल्या टीचरचे मटेरियल इज इम्पॉर्टंट, कारण आपला त्यांच्यावर विश्वास असायला हवा. येस. आणि सेकंड आहे, हे सगळं झालं यावेळी अभ्यास करशील तुला सिंपल होऊन जाईल. आणि खूपच वाटतंय खूपच मटेरियल जास्त आहे ना, देऊन टाक मित्रांना, काय अडचण नाही. तुला जे वाटतंय ना तुझं हे घे, सिलेबस टॉपिक घे, सिलेबसमधले कुठले इम्पॉर्टंट पॉईंट आहे, 2-3 मटेरियल तुझ्याकडे आहे, टेक्स्टबुक आहे, 2-3 नोट्स, 2-3 प्रकारच्या नोट्स आहे, त्यांच्यातून तो टॉपिक कुठल्या याच्यातनं तुला सोपं वाटतोय. समजा टॉपिक आहे न्यूटन्स रिंग बघितला तू 2-3 याच्यामध्ये, 2-3 मटेरियलमध्ये, कशात न्यूटन रिंग सोपं वाटतोय ना तोच मटेरियल तुझ्याकडे ठेव, बाकीचे मटेरियल मित्रांना वाटून टाक, काही काळजी करू नको, त्याने काही फरक नाही पडत. तो ॲटलिस्ट
ॲटलीस्ट तुला जे सोपं वाटतं ते तर भेटेल आणि तू अभ्यासाला लागशील. क्लिअर. सो हे दोन्ही वे फॉलो कर. एक तर तुझ्या टीचर्सवर भरोसा ठेव, त्यांचं मटेरियल पहिलं कर, किंवा सिलेबस बघ, सिलेबसमधून तो कुठला टॉपिक तुला सोपं वाटतं, कुठली भाषा सोपी वाटते तो मटेरियल ठेव, बाकी मटेरियल मित्रांना देऊन टाक. पुढचा प्रश्न आहे, अभ्यासाची प्रॉपर वेळ कुठली? सगळ्यात बेस्ट अभ्यासाची वेळ पहाटेची 4:30 ते 7:30 ह्या वेळेला अभ्यास करा. बेस्ट असेल, सगळ्यात बेस्ट असेल, कारण 4:30 ते 7:30 मध्ये 3 तास केलेला अभ्यास दिवसाच्या 6 तासाच्या बरोबर असतो. आणि एखाद्याला पहाटे उठायला नाही जमत, त्याने ॲटलीस्ट त्याला नाईट मारायला सवय, तो रात्री 11 ते 3 मध्ये अभ्यास कर, तो पण बेस्ट वेळ आहे. पेपर अभ्यास करताना आधी अवघड करू की सोपं करू? बघ, स्टेप्स असते. पहिल्यांदा सोप्या पण सुरुवात कर. आधी सोपे टॉपिकचा अभ्यास कर, तो क्लिअर झाला तुला कॉन्फिडन्स येईल, बेसिक क्लिअर होईल. मग थोडा अवघड टॉपिक घे, मग अवघड घे, ह्या वेळी कर. आणि सेल्फ स्टडी करण्यापेक्षा व्हिडिओज बघ. व्हिडिओजवरनं काय होतं की आपलं एखादी गोष्ट आपण वाचण्यापेक्षा ती जर बघितली तर ती जास्त लक्षात राहते. पिक्चर लक्षात राहतो, वाचलेली स्टोरी लक्षात राहत नाही. तसंच आहे. सो युट्यूबवर व्हिडिओ बघ ज्या त्या टॉपिकचे, त्यांनी काय होईल, तुला तो टॉपिक लवकर समजेल, तुझं बेसिकही क्लिअर होईल आणि अवघड टॉपिककडे जाशील. पण तर युट्यूबमध्ये पण असं होतं की भरपूर पूर्ण टॉपिक्स नसतं, शॉर्टमध्ये दिलेलं असतं, कुठल्या युनिव्हर्सिटीच्या टीचरने दिलेलं असतं, प्रॉपर SPPUच्या रिलेटेड नसतं. मग त्या केसमध्ये काय कर, तू आपलं पर्पल ॲप्लिकेशनमधून सुद्धा अभ्यास करू शकतो. पर्पल ॲप्लिकेशन आपलं डाउनलोड कर, त्याच्यामध्ये आपल्या SPPUच्याच रिलेटेड मराठीमध्ये व्हिडिओ लेक्चर आहे आणि एकदम सोप्या वेळेने शिकवलेले आहे सगळे टॉपिक्स. सो तेही बघू शकतो. ती व्हिडिओज बघून मग तुला अभ्यासाला लाग. सो जेणेकरून पर्पल ॲटमधले व्हिडिओ बघितले, तुला पुस्तक पण घेण्याची गरज नाही, तिथेच सगळं मटेरियल आहे, व्हिडिओ आहे, नोट्स आहे, पेपर सोल्युशन आहे, तेवढं कर, डायरेक्ट पेपर जा, तरी तू स्कोर करू शकतो. पेपर मी लिहितो पण मला काठावरच मार्क पडतात, पूर्ण मार्क पडत नाही. आता इथे काय होतं, आपण काय चूक करतोय, तुम्ही याला सगळ्यात महत्त्वाचं आहे, पहिल्यांदा तुम्ही पेपर सोडवा. प्रत्येक विषयाचे 2-2, 3-3 पेपर सोडवा. पेपर सोडवल्यानंतर ते आपल्या शिक्षकांकडनं चेक करून घ्या, कारण शिक्षक हा एक्सपर्ट आहे, तो 2-3 वर्षावरून विषय शिकवतो, त्याला माहिती तुमच्याकडून काय चूक झाली, कुठल्या स्टेप्सला किती मार्क द्यायला पाहिजे, कुठली स्टेप लिहायला पाहिजे, कशा प्रकारे प्रॉपर सोल्युशन पाहिजे. सो या तुमच्या मिस्टेक दाखवण्याचं काम टीचर्स करतात. यासाठी तुम्हाला आधी पेपर सॉल्व्ह करावं लागतील आणि पेपर सॉल्व्ह करून ते टीचरकडे घेऊन जा, ते चेक करून देतील आणि मग तुमच्या चुका सांगतील. तेव्हा तुम्हाला आयडिया क्लिअर होईल की काय चुकतं आहे आणि मग तुम्ही तुमचे मार्क्स वाढायला लागतील. ही अडचण मला पण माझी इंजिनिअरिंगमध्ये यायची. मी पण पेपर सोडवलेले आणि टीचर्सकडे जायचो, चेक करून घ्यायचो आणि मला आपोआप माझ्या चुका कळायला लागल्या, माझे मार्क वाढायला लागले. आता कमेंटमधले क्वेश्चन घेऊया. जसे काही इम्पॉर्टंट कमेंट आल्या होत्या. वर्षा थोरातची कमेंट होती, सर स्टडीसाठी काही मटेरियल नाही आहे, स्टडी कुठून सुरू करू, मला समजत नाही, स्टडी मटेरियल कुठे भेटेल? विधी लहामगेचा प्रश्न होता, सर एक्झाममध्ये थेरी आन्सर्स रायटिंग कसे करायचे, पेपर प्रेझेंटेशन कसं करायचं? सो या दोघींचं पण आन्सर हेच आहे की आपलं पर्पल हॅट ॲप्लिकेशन आहे, ते तुम्ही प्ले स्टोअरवरून डाउनलोड करा. ॲप्लिकेशनमध्ये आपले फर्स्ट इयरचे सगळे विषय, सेकंड इयरचे पण M3 आणि सगळे विषय, फर्स्ट इयरमध्ये M1, M2, M3 मेकॅनिक्स, BEE, BXC, सेकंड इयरमध्ये स्ट्रक्चर ॲनालिसिस, फ्लुइड मेकॅनिक्स आणि M3, थर्ड इयरमध्ये थेरी ऑफ कॉम्प्युटेशन, ह्या विषयांचे व्हिडिओ लेक्चर आम्ही दिलेले आहे. त्याच्यामध्ये युनिव्हर्सिटीतले बेस्ट टीचर आपल्याकडे आहे. त्या टीचरनी प्रत्येक टॉपिक एकदम डिटेलमध्ये सांगितलं आहे, ते प्रॉपर टॉपिक तो एक्सप्लेन केलं आहे, त्याचं सोल्युशन कसं पाहिजे, काय आन्सर लिहायचं, हे सगळं तिथे दिलेलं आहे. व्हिडिओ लेक्चर आहे, नोट्स आहे आणि पेपर सोल्युशन आहे. सो आन्सर कसं लिहायचं, आन्सर काय असायला हवं, टॉपिक डिटेलमध्ये तुम्हाला सांगितलं आहे. डायग्राम असेल तर काय काढायच्या. सो तुम्ही जर आपलं पर्पल हॅट ॲप्लिकेशन सबस्क्रिप्शन घेतलं तर त्याच्यामध्ये जे व्हिडिओज आहेत ते बघा आणि त्यातनं तुम्हाला इतकी आयडिया क्लिअर होऊन जाईल की बस हा टॉपिक आहे ना, हा अशा पद्धतीने करायचा. आणि जेव्हा तुम्ही सबस्क्रिप्शन घेता त्यावेळी तुम्हाला कुठल्या पुस्तकाची ना कुठल्या अदर स्टडी मटेरियलची सुद्धा गरज नाही, कारण पूर्ण स्टडी मटेरियल विथ पेपर सोल्युशन आपल्या ॲपमध्येच अवेलेबल आहे. सो जे दिलेलं आहे आमच्या टीचर्सने तेच करा पर्पल हॅट ॲपमधलं. बाकी स्टडी मटेरियल विसरून जा तरी तुम्ही तुमचे विषय स्कोर करशाल. पुन्हा रोशनीचा एक प्रश्न होता, रोशनी शेळके, मॅथ्सची पेपर सोल्युशन सिरीज यूट्यूबवर चालू करा प्लीज. येस, तो मॅथ्स M1, M2, M3, BEE, BXC ह्या विषयांची पेपर सोल्युशनची सिरीज आम्ही 20 नोव्हेंबर नंतर सुरू करतोय. सो नक्की आपल्या चॅनलला कनेक्टेड राहा. मित्रांनो, तुम्हाला वाटलं असेल तुमच्या प्रश्नांचे आम्ही प्रॉपरली आन्सर दिले असतील, खरंच फायदा झाला असेल तर व्हिडिओ शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि कनेक्टेड राहा. थँक्यू.